रोल करायचं ऑमलेट आणि असं आपलं रोल असतात नाही रोल सारखं कसं लागतं? सातला घास कळला का? एवढं जेवण झालं तरी ताटात एक घास माझ्यासाठी असतो. शेवटचा खाण्यासाठी तेवढा खाऊन घे मग ते. तर गाईज आज काही विषय नाहीये, आज सहज ब्लॉग काढलेला आहे मी. ठीक आहे, जास्त काय नाही, फक्त 2 लाख व्ह्यू द्या. ठीक आहे. अरे तू माझ्याकडनं मारून घेते ना दररोज. हा नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर मेन विषय म्हणजे आज ऊन पडायला लागलेलं आहे, पाऊस थांबलेला आहे. बऱ्याच दिवसाचा जो धबधब पाऊस पडत होता तो पाऊस थांबलेला आहे. विषय असा आहे की जाणं येणं पण अवघड झालं होतं. पाऊस वगैरे थांबून मग आता जरा रिलॅक्स होतं. आणि हे झालं. काय करायची तू? कपडे वाळत टाकते, ऊन पडले. ऊन पडले मस्तपैकी. बरं दिसते. इकडं मोकळं झालंय सगळं. कचरा कोणाचा पडला इथे? तर मित्रांनो असा विषय आहे, पूर्णपणे ओपन झालेला आहे म्हणजे नाही का, पूर्ण पाऊस जरा उघडलेला आहे आज चांगल्या प्रकारे. त्याच्या व्यतिरिक्त जर चिवचं जर बघायचं म्हणलं तर चिवचं मोबाईल बघायचं चाललंय. सकाळपासून मोबाईलच बघती, कारण काल आमच्या इथं दिवसभर लाईट नव्हती. चिव ऐ हाय कर. बरं वाटतंय तुला? हा बरं वाटतंय का? हा म्हणती बरं वाटतंय तिला पण. आता तिला पण 2-3 दिवस जरा बरं नव्हतं. ठीक आहे. काय बनवती मग तू? काय? चहा चपाती. त्यांना उचला की म्हणा, आता लाईट नाही त्यावर लेट डोकं चालतं म्हणून तुमचं. शेजारी असे बोंबलत कचरा टाका त्यात, आणि नाही तेव्हा इकडचं जरा आलं की का बोंबालतात. असली बोंबलं बसली असते. किती दिवसांनी आंघोळ केली तू? 4 दिवसांनी. किती दिवसांनी केली? किती? 4 दिवसांनी. तर हे बघा, यांनी केली 4 दिवसांनी आंघोळ. आता कशी दिसायला लागली तू? आता कशी दिसते? कशी दिसते बाई तू? दिसते कशी तू आता? क्यूट क्यूट. केवढं दिसते ते स्वतःच म्हणते 4 दिवसांनी आंघोळ केली. तिला कळतं दिवस वगैरे 4 काउंट करता येतं. बरं दिवस झाला आजारी, म्हणजे नाही का 2-4 दिवस आजारी होती, प्लस पाऊस पडत होता म्हणून तिला काय आंघोळ घातली नव्हती. आज आंघोळ घातली तर ती म्हणते, ते स्वतःच म्हणते स्वतःला मी क्यूट दिसते यारच्या समोर थांबून. होय चिव, क्यूट दिसते तू? अय्यो लय क्यूट दिसते तू. हा रोटी बनवली. कसली? हे बघा, चिवने बनवली रोटी. कोणासाठी बनवली बाय? कोणासाठी बनवली ती? पप्पासाठी. अयो किती छान बनवली. ए ची चांगली बनवली का तू? हा हॅलो, फोन आहे का तो? छान बनवली तू. गोल गोल. कसं वाटतंय तुला मग आज? क्यूट वाटतंय का? क्यूट वाटतंय? होय. क्यूट वाटते मला. काय वाटतंय सगळं? सगळी बिल्डिंग छान वाटते मला. बिल्डिंग? कुठली बिल्डिंग? किचनची. आईच्या गावात म्हणलं आपण बिल्डिंग मध्ये कधी गेलो? अरे सगळ्यांची बिल्डिंग छान आहे. हा सगळ्यांची बिल्डिंग छान आहे. आपली? आमची बी. तुमची बी? हा. बर, दोघांची. झालं का तुझं? चाललंय. माझी बी. हेच राहते का आपलं चहा चपाती? फेवरेट आहे कोणाचं? आमच्या बी हात आहे. आपल्या घराचं अख्ख्या. माझं बी हात आहे. काय माझं रोटी बनायची. फेवरेट राहतंय तुझं बाई? बर. हो. मित्रांनो आमचा नाश्ता झालाय आता. इथं नाश्ता चाललेला आहे. येते हो. काय म्हणते, कॉम्प्रोमाइज करायचं का? नाही, कमी पण नाही घ्यायचा.
कमीपणा घ्यायचा पण समोरच्या दाखवायचं नाही. मी चांगलं मला मटण वगैरे भेटत होतं मस्त नाही का. पण आता कसं आहे शेवटी ह्याच्यामुळं मला समोर नडावं लागलं काय करायचं. या नाश्ता करायला. ते नाश्ता करायला नाही मी काय म्हणतो बोलू का मी. कशाला बोलता बळच उगाच हवेत उडण. हा यांनाच बरं मटणासाठी काय मी चांगलं मटण बनवत नाही का. तुला सुक्क नाही बनवायचं चांगलं. त्या दिवशी तर चाटू खाल्लं सोपं नाही चांगलं. कुठल्या दिवशी खायचं प्यायचं नाही. कुठल्या दिवशी त्या दिवशी सोन्या आलं तर मस्त झालं. तिकडे आईच्या तिकडे पण म्हणलं तू सुक्क चिकन लय भारी बनवते. नाही चांगलं नव्हतं केलं त्या दिवशी. आता हे व्हिडिओ आईला दाखवते. दाखवलं तर काय आईला तसं पण माहिती. आईला माहिती त्या दिवशी आईला माहिती चिकन कसं बनायचं ते. म्हणजे चांगलं झालं पण ते बघितलं का कसा ते चेव बघितलं का मम्मा कशी करती. हा प्रूफ भेटल आई विरुद्ध बोललेला. काय तुम्ही प्रूफ चांगलं बनवत नाही. मीच एडिट करतोय मीच एडिट करतोय कळलं का. मी कट मारून टाकणार काय ते मम्माच्या डोक्यात घालवेल ना. असा विषय चांगलं कॉम्प्रोमाइज झाला असतं म्हणजे कसं आहे माहिती आहे का. बिनमोकार विषय काय रोजची भांडणं होतं ते रोजची किरकिर सकाळचं रोज माझं डोकं असं नाही का असं काय बोलतं त्याला ते असं फनफन करतंय सकाळ सकाळ. हा सकाळ सकाळ असं एक तर पोरगी सकाळ सकाळ बोंबलत वाटती शक्यतो नाही पण कालपासून ठीक आहे. त्यामुळं मग माझं डोकं जास्त हे होतंय एवढा पाव आणि आधीच काय बाकीचे काय डोक्याला काय हे कमी नसतंय. आला काय म्हणतोय तुला. ओके चालतंय करा कॉम्प्रोमाइज मटन साठी. काय म्हणते तुला? चिव तुला काय वाटतंय. भांडण करायचं का. भांडण करायचं हाणामारी करायची. कोणाला मारायचं मला. मलाच मारायचं म्हणते. चुकून पाव खाऊन घेतला मी अख्खा बोलता बोलता. आता खूप दिवसभर फुगा होता. चांगलं ऊन पडलंय पण आज आपल्या इकडचा परिसर बघा जाऊ कसा मस्त झाला. परिसर बाहेर गेले की माणसं मला इडीच समजतात ते होते असं धरतंय काय बोलतंय काय कळत आहे. काल तसंच झालं. काल तिथं बिल्डिंग मधली माणसं बघत होती माझ्याकडे. मी असं ही चिव खेळत होती मी आपलं असं करून बोलत होतो नाही का. ती माणसं माझ्याकडे बघत होती ते समोरची दोघं तिघं होती. व्हिडिओ काढतो मला म्हणतात असं काय करतो येड्यासारखं. येडा झाला का काय. व्हिडिओ काढतो सगळ्यांना माहिती आहे ब्लॉगर काय ब्लॉगर आहे का या. मी. त्याला आज ऊन पडले तर सगळे कपडे धुते तुम्हाला धुवून टाक. मला काय धुवून काढ. चकाचक सगळं. मी ऑलरेडी चकाचक आहे. मी पाहिजे असते का. हो सगळं असं धोबी घाट असल्याने वाटायला लागले बाहेर. सगळे कपडे बाहेर टाकलेत. धोबी घाट असल्यावर दिसायला लागले बाहेर सगळं. पावसाळ्यातले वाईट अवस्था. हा मी तर खुर्च्या बिडच्या वरती कपडे टाकले. अरे खुर्च्यावर टाकलं पण बाहेर आता बघितलं मी एक तर ती दोरी बांधली तरी बबलं तिकडं समोर आता नवीन टाकलं सगळं असं धोबी घाट असल्यासारखं दिसायला लागले. नक्की आपण चाळीत असंच असतंय. एवढ्या वर्ष पण कधी असं जाणवलं नाही पण आता खूपच प्रॉब्लेम झाला. ते तुला कळलं पाहिजे कॉम्प्रोमाइज करून घ्यायचं. सवय मला भांडायची. बस मग भांडत. मला माझ्या दारात घाण कोणी केलेलं आवडत नाही कारण मी स्वच्छ ठेवते. चला बाय. ब्लॉग मध्ये घेतलं त्यातलं पण कशालाच असतं दलिंद्र ब्लॉग. काय करते आता. कपडे धुवून येते मी. ठीक आहे पाणी आणायचं
तिकडं होते ना, हं? तिकडं होते. ते पाणी प्यायचं हम्म. तर तिथं पण अजून चिखल आहे. चिखल नाही नीट झाला अजून तिथं. जाऊ दुपारी जोडीनं. तुझं काय काम? मी बी काहीतरी काम करतो. 10:30 वाजलं. तुला किती वेळ लागेल? अर्धा तास कपडे धुवायला, हा, भांडी भांडे घासायला अर्धा तास, 1 तास काम करायला, ओके. घरात उरक आवरायला. चल मग आपण जाऊ. जोडीने चौक फिरून. हा डोकं दुखायला लागलं माझं. घे सत्य लाईट गेली गेली. मग अरे बापरे. तिकडं टॅव टॅव आवाज आला की. काय करते तू? चिव बनवते तुम्हाला चपाती सकाळपासून. हे छान बनवली ती. बघू. छान बनवली. मस्त मस्त मस्त. ह्यांच्या बनबनीमुळे ना खरं माझं डोकं दुखतंय. एवढ्या गोष्टीचा विचार नाही करायचा. विचार करायचा नाही म्हणजे तुझ्यामुळेच विषय होतोय. सगळ्या गोष्टीत माझंच नाव घ्या. हम्म? सगळ्या गोष्टीत माझंच नाव घ्या. पण मी भांडतो का? हम्म? हा? मी भांडतो? भांडणाचं कमीच करता. शिवच्या ह्याला पसारा म्हणायचा नाही. कळलं? हो, 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 हो. तिचा संसार येतो. संसार नाही, ते लहानपण आहे तिचं. खेळायचं चाललंय तिचं. कळलं का? पसारा बिस्तारा काही पण म्हणत जाऊ नको तिला. तुम्हीच म्हणता पासारा, मी तर नाही म्हणत. ओरडते का? कधीच ओरडत नाही. चला बाई कपड्याच्या घड्या घालते. एवढे कपडे सुकले हा? 2-3 दिवसाचे. 2-3 दिवसाचे एवढे कपडे सुकले. मस्त आहे, छान आहे. ऊन पडलं तर बोर होतंय. अजून पाऊस नाही. माझं डोकं उठलंय त्याचा काय तुला बोर होतंय. माझं असं डोकं दुखायला लागलंय. जाऊ द्या. होत असते छोट्या मोठ्या गोष्टी. नन्ही से प्यारी सी जलपरी. अरे तू तू दे, माल दे चपाती. ते माल दे ना. अगं माल दे. दे की. तुझी बनवली. माझी बनवली. चला आता स्वयंपाक वगैरे झाला आहे. हम्म? फरशी बिरशी आता काल कशी पुसले होते तशी पुसा आली. आता रोज मीच पुसतो. तुम्ही तर म्हणले तुला येत नाही. त्याच म्हणलं रोज मीच पुसतो आता. एकदा पुसले की. आजची लागते का? ऊन चांगलंच पडलंय पण आज खरं. भारी वाटतंय बाहेर जरा. आता एक ब्लॉग बघितला. ओके. तो ब्लॉग काय होता माहितीये का? सहजच काढला होता. लाईट नाही, ठीक आहे. सहजच काढला होता आणि सहजच त्या ब्लॉगला व्ह्यू किती येतो माहितीये का? 1.5 लाख. अरे बापरे. आम्ही तर रोज सगळं एवढं मेहनत करून काढतो. आमच्या सहज नाही काढत. आम्ही सहज नाही काढत. आज हे सहज सहज ब्लॉगला 1.5 लाख व्ह्यू आणि सिरियस काढल्या मग त्याला तर यायला पाहिजे चांगले. मग आपले किती यायला पाहिजे तेच आतापर्यंत? म्हणतात ना मी, आपल्याला चांगले यायला पाहिजे. सहज. सहज हम्म. सहज ब्लॉगला गाईज, सहज ब्लॉगला 1.5 लाख व्ह्यू. विचार केला का तुम्ही? असायचे हा. सहज ब्लॉग काढा. मला वाटतं सहजच ब्लॉग काढू. जागा मोठ्या मग काय लोड घ्यायचं जास्त. हं? चला. सहजच. बरं तू का झाडू मारतेस? मग मीच मारते रोज. अरे तू माझ्याकडनं मारून घेते ना दररोज. हा आज तुम्ही वैतागला असतात म्हणून मग मी झाडू मारते. तुमचं डोकं दुखतंय ना. भांडणं करून का? म्हणून म्हणलं बघ त्या गाणाडीचं काय चाललंय त्या तिकडे. झाडू मारावं, फरशी पुसावं. सहज ब्लॉग काढलाय मी. तर गाईज आज काही विषय नाहीये. आज सहज ब्लॉग काढलेला आहे मी, ठीक आहे. जास्त काय नाही, फक्त 2 लाख व्ह्यू द्या, ठीक आहे. जास्त काय आपलं सिरियस ब्लॉग नाही आहे. जास्त काय आपण काय नाही. आज झाडू मारलेला नाही आहे मी, ठीक आहे. आणि मेनू घेऊन गेलो तुला. मम्मा आणि पप्पा दोघं सोडून कुठे गेलं ते सोडून? पाणी आणाय. हे का कोणी आणलं तुला खायला? तू रडत होती. खाते वेळ खा.
कसा विषय दत्ता स्टोरी मस्त आहे का यम्मी आहे का भेळ तिखट आहे. छान आहे बघा कशी वाटते छान आहे तिखट आहे मिरची ठेचा टाक. ओली वेळ चांगली लागते त्यापेक्षा हा का हम्म. हिला हिला मी म्हणलं ही खाईन म्हणून आणली घेतली बाळ बी खातं. पाण्यातच खेळत बसली हो का एवढं वाजता काय हा टाक बघा खाऊ शकतात का बस ना का टाक टाक आणखी थोडा हा 2 तांबे पाण्यात पितात नाही फक्त मिक्स कर फक्त प्रॉपर इथं तूचं बघा काय चाललंय तू काय करते तू तुला सांगितलं ना पाणी खेळू नको म्हणून हा चल घरात चल पाण्यात सगळं अख्खं पाणी खराब करून टाकलं तू चल घरात चल पटकन चल घरात चांगलं मिक्स कर प्रॉपर लागू दे तिखट नाही तर मग मला परत गोळ्या खावत बसावं लागेल जाळून घेऊन सगळी. म्हातारे हे त्याचा चांगला बनवते तो पण ती भेळ फेमस नाही ना एवढी. पण चांगली फेमसच आहे आमच्या काळातली फेमसच आहे आत्ता कसं आहे मार्केटमध्ये काय 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 आलंय म्हणून नाही तर आमच्या काळात शाळेत आम्ही होतो तेव्हा ते भेळ फेमस होते हा का मग मी तर खाल्ली होती पहिलेच लग्न झालं हम्म? नवीन लग्न झालं तेव्हा खाल्ली होती मला आवडली. आणली होती का मी आणली नव्हती आपण खाल्ली होती गेलो होतो. तिथं खाल्ली होती का कलर आलाय बघा चांगला हिरवा. हिरवा कलर आलाय म्हणजे जास्त विषय होती लिस्टिप तुझी कामाची होती का हा? ही लिस्टिप कामाची होती त्याचीच होती. ही लिस्टिप तुझी कामाची आहे का ती तिच्यासाठीच आणली होती पण बघा तिने 2 दिवसात कशी केली 50 रुपयाची होय बाळा हा. असं का केलं तू तुला वापरायची नव्हती नीट तिला फक्त एखादी गोष्ट जवळ तिचा नाश धूस होत नाही तर तिच्या मनाला शांतता नाही का नाश झालं म्हणजे कसं बरं झालं सगळं. हम्म. असा विषय. पण अवतार फायरनेस जायचं का बघाय परत नको. पण चांगला होता पिक्चर छान आहे. आता काय टी व्हीलाच आहे काय विचार नाही. ऑमलेट आता एवढं केलंय यातलं तुला थोडं दिलंय ठीक आहे हो, घासातला घास माझाच आहे तुमचा. घासातला घास कळला का एवढं जेवण झालं तरी ताटात एक घास माझ्यासाठी असतो. शेवटचा खाण्यासाठी तेवढा खाऊन घे मग ते मग काय ऑमलेट पाहिजे का तुला आणखी नको बस. असं आहे मी एवढं प्रेमी. नाही का थोडं का नाही घासाचा का ऑमलेट दिलंय हा होय की एवढं प्रेम आहे. एवढं प्रेमाने कसा आहे विषय आपला आणि तरी पण तो डाऊटच आहे झाले की तिखट नाही एवढं नाही लागतंय मध्ये मध्ये मिरची लागते. काय माहिती. बघतो मी खाऊन कसं आहे काय आपलं रोल असतात नाही रोल सारखं कसं लागतं सांगा का जास्त तिखट नाही झालं पण जेवढं एक्सेप्टेड केलं होतं तेवढं आणि आमची चिऊ बघा तिला ते माऊली म्हणून कोणतं आहे त्याचे कोणाचे ब्लॉग बघते तू माऊलीची त्याचे ब्लॉग पसंत आहे. अरे आपले बघायची एडी आमच आपले ब्लॉग बघत नाही आणि दुसरे ब्लॉग बघतो इथे का सांग तुझे ब्लॉग बघत नाही तुला दिसत नाही तुझे ब्लॉग गडी माशी